नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 10 जॉमेट्रीचा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघतोय, त्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री। खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, स्कोरिंग टॉपिक आहे आणि तुम्हाला 11-12 मध्ये सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, आता ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक बघण्याआधी 10th मध्ये SSC मध्ये या टॉपिकचं वेटेज काय आहे? टोटल विथ ऑप्शन्स आपल्याला 7 मार्क्सचा हा टॉपिक आहे, म्हणजे 7 मार्क्स तुमच्या हातातले आहे जर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित केला तर। या टॉपिकमध्ये आपल्या सिलेबसमध्ये काय काय आहे तर आपल्याला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ओके, बेसिक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि त्यानंतर आपल्याकडे आहे की ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, की ट्रिग्नोमेट्रीचा ॲक्च्युअलमध्ये यूज आपण कुठे करू शकतो। ओके, त्याचे काही एक्झाम्पल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूयात की ट्रिग्नोमेट्रीमध्ये बेसिक रेशोज म्हणजे काय। आपल्याला माहिती आहे की आपण राईट अँगल ट्रायंगलशी रिलेटेड एक टॉपिक शिकलेलो आहोत, किंवा तुम्हाला एक थिअरम माहिती असेल, पायथागोरस थिअरम। पायथागोरस थिअरममध्ये सुद्धा तुम्ही राईट अँगल ट्रायंगलच यूज केलेला आहे। पायथागोरस थिअरममध्ये आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम काय सांगतो, तर साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर हा आपल्याला काय देतो? हायपोटेन्युअस स्क्वेअर। ओके, हे सर्वांना माहिती आहे। आता पायथागोरस थिअरम असताना आपल्याला राईट अँगल ट्रायंगलसाठी वाय डू वी नीड ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्रीची गरज काय आहे? इफ यू सी द पायथागोरस थिअरम, यामध्ये तुम्हाला साईडचं रिलेशन दिसतंय बट आपल्याला अँगलचं रिलेशन काय दिसत नाही। अँगल आणि साईड यामधलं जे रिलेशन आहे त्यासाठी आपण यूज करतो ट्रिग्नोमेट्री। आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय आहे? बेसिक थिंग आहे, आपल्याला पहिल्यांदा काय लागेल? एक राईट अँगल ट्रायंगल। ट्रिग्नोमेट्री इज ॲप्लिकेबल फॉर राईट अँगल ट्रायंगल। यामध्ये आपल्याला दिसतोय एक राईट अँगल ट्रायंगल आहे ABC, ज्यामध्ये B जो आहे, B इज द राईट अँगल, एकच राईट अँगल असणार आहे। राईट अँगल म्हणजे काय? 90 डिग्रीचा अँगल। तो हा 90 डिग्री अँगल आहे आणि कुठलाही राहिलेल्या दोन अँगलपैकी एका अँगलला आपण थीटा म्हणू शकतो। फॉर एक्झाम्पल या केसमध्ये अँगल Cला आपण नाव दिलेलं आहे थीटा। मग आता अँगल Cचा आणि बाकीच्या ज्या साईड्स आहेत याचा रिलेशन काय आहे हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमधून कळतं। सगळ्यात पहिली थिंग, हा जर अँगल आहे माझा थीटा, याचा अर्थ याच्या ऑपोजिट जी साईड आहे, साइड AB, या साईडला मी काय म्हणणार? ही म्हणणार ऑपोजिट साईड। का? कारण ते अँगल Cच्या समोर आहे, इट इज ऑपोजिट टू द अँगल C। सेकंड आहे, खाली आपल्याला दिसेल बेस म्हणा याला, किंवा याला आपण म्हणू शकतो ॲडजेसंट साईड। ही साईड काय आहे? Cला ॲडजेसंट आहे। सो हायपोटेन्युअस सोडून आपल्याला दोन साईड्स आहेत ट्रायंगलमध्ये, त्यापैकी एका साईडला आपण म्हणणार ऑपोजिट, जी की अँगलच्या ऑपोजिट असेल। जी साईड अँगल फॉर्म व्हायला ज्या दोन साईड आहेत, ही साईड सोडून जी राहिलेली तिसरी असेल त्याला आपण म्हणतो ऑपोजिट साईड। आणि अँगलशी रिलेटेड जी साईड आहे, अँगल हायपोटेन्युअस आणि या साईडने तयार झाला, या साईडला आपण म्हणणार आहे ॲडजेसंट साईड। ओके, सो हेच नोटेशन्स आपण यूज करतोय। सगळ्यात पहिला आपला जो रेशो आहे त्याला आपण म्हणतो साइन थीटा। ओके, आता साइन थीटा काय आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन थीटा इज गिवन बाय ऑपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्युअस। व्हॉट इज ऑपोजिट साइड ऑफ थीटा? या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर हा थीटा आहे, या थीटाची ऑपोजिट साइड काय आहे? इट इज AB। सो साइन थीटा इज गिवन बाय AB डिवायडेड बाय व्हॉट इज द हायपोटेन्युअस फॉर दिस ट्रायंगल? या ट्रायंगलचा हायपोटेन्युअस आहे AC। सो साइन थीटा फॉर दिस अँगल अँड दिस ट्रायंगल इज AB अपॉन AC। समजा मी दुसरा एक एक्झाम्पल घेतो। समजा या ट्रायंगलच्या ऐवजी मी दुसरा एखादा ट्रायंगल ड्रॉ केला, लेट्स से PQR। यामध्ये हा आपला 90 डिग्री आहे आणि हा थीटा आहे। मग आता या केसमध्ये साइन थीटा काय असेल? आत्ताच्या केसमध्ये आपला जो थीटा होता तो इथे होता, अँगल C। आता मी थीटा कुठे घेतलेला आहे? इथे घेतलाय। अँगल ट्रायंगलचं नाव काय आहे? ट्रायंगल PQR। मग साइन थीटा जेव्हा आपण अप्लाय करतो, आपला फॉर्म्युला तर सेम असणार आहे, ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युअस। मग इन दिस केस हा जर अँगल थीटा असेल, याची ऑपोजिट साईड काय आहे? इट इज QR। म्हणजे या ट्रायंगलसाठी माझा साइन थीटा काय असेल? QR डिवायडेड बाय काय आहे डिनोमिनेटरमध्ये? हायपोटेन्युअस। सो QR डिवायडेड बाय हायपोटेन्युअस PR। सो नो मॅटर व्हॉट इज युअर ट्रायंगल, नो मॅटर तुमचा अँगल कुठे दिलेला आहे, अँगलच्या अकॉर्डिंगली तुमची साईड चेंज होऊ शकते, तुमचा हायपोटेन्युअस सेम राहणार आहे। सो साइन थीटा काय असेल? ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युअस। आता सेकंड, यानंतरचा जो रेशो आहे तो काय आहे? कॉस थीटा। हे तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहात। कॉस थीटा काय असतो? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेन्युअस। या ट्रायंगलसाठी कॉस थीटा काय असेल? हा जर C आहे, तुमची ॲडजेसंट साईड काय असेल? ॲडजेसंट साईड इज BC। सो तुमचा कॉस थीटामध्ये न्यूमरेटरमध्ये आला ॲडजेसंट साईड इज BC। अँड व्हॉट इज हायपोटेन्युअस? अगेन हायपोटेन्युअस इज AC। सो इन दॅट केस कॉस थीटा काय येईल? BC अपॉन AC।
सेम आता समजा मी या ट्रायंगलसाठी अप्लाय केला. या ट्रायंगलमध्ये PQR आहे, अँगल आहे, आपल्याला रेशो घ्यायचा आहे कॉस थिटा. मग कॉस थिटामध्ये ॲडजसंट साईड ऑफ थिटा, थिटाची ॲडजसंट साईड याला आपण म्हटलोय ऑपोजिट साईड. दिस साईड इज ॲडजसंट साईड. मग आता कॉस थिटा फॉर दिस ट्रायंगल काय असेल? कॉस थिटा विल बी इक्वल टू ऑपोजिट साईड म्हणजे QR, सॉरी ॲडजसंट साईड आहे. सो कॉस थिटामध्ये ॲडजसंट साईड इज PQ divided by hypotenuse is PR. सो साइन थिटामध्ये आपण बघितलं QR अपॉन PR, ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. कॉस थिटामध्ये PQ अपॉन PR. ओके, सो कॉस थिटा अँड साइन थिटा हे दोन ट्रायंगल, दोन रेशोज झाले. थर्ड रेशो जो आहे, थर्ड रेशो हा या दोन्हीवरती डिपेंडेंट आहे. थर्ड रेशो इज टॅन थिटा. व्हॉट इज टॅन थिटा? टॅन थिटा इन जनरल तुम्ही जर साइन थिटा आणि कॉस थिटाला डिवाइड केला, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग या केसमध्ये आपला जो AC आहे, AC कॅन बी कॅन्सल्ड. मग राहतोय काय? फक्त ऑपोजिट साइड ऑफ थिटा डिवायडेड बाय ॲडजसंट साइड ऑफ थिटा विल गिव्ह यू टॅन थिटा. म्हणजे या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय मिळेल? टॅन थिटा इज ऑपोजिट साइड. दिस इज ऑपोजिट साइड, दिस इज ॲडजसंट साइड. मग टॅन थिटा काय मिळतोय आपल्याला? ऑपोजिट साइड इज AB अँड ॲडजसंट साइड इज BC. मगाचा जो ट्रायंगल होता, ट्रायंगल PQR, समजा ट्रायंगल PQR मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. ट्रायंगल PQR मी थिटा इथे दाखवलेला होता. यामध्ये ही असेल ऑपोजिट साइड, ही असेल ॲडजसंट साइड. सो व्हॉट विल बी माय रेशो? टॅन थिटा फॉर दिस ट्रायंगल, टॅन थिटा इज ऑपोजिट साइड ऑफ थिटा, ऑपोजिट साइड ऑफ थिटा इज QR. व्हॉट इज ॲडजसंट साइड ऑफ थिटा? ॲडजसंट साइड ऑफ थिटा इज PQ. सो आपल्याला तीन रेशोज मिळाले, साइन थिटा, कॉस थिटा अँड टॅन थिटा. या तिन्हीवरती डिपेंडंट, हे तीन बेसिक रेशो आहेत, या तिन्हीवरती डिपेंडंट आपल्याला नेक्स्ट रेशो मिळतात. नेक्स्ट रेशोज काय काय आहेत? नेक्स्ट रेशोमध्ये आपल्याला तीन रेशो मिळतात, कोसेक थिटा, सेक थिटा अँड कॉट थिटा. आता हे रेशोज काय आहेत आणि हे कसे लक्षात ठेवायचे? कोसेक थिटा काय आहे? कोसेक याचा फुल फॉर्म आहे कोसेकंड. कोसेक इज ॲक्च्युली रेसिप्रोकल ऑफ साइन. साइन थिटा आपण बघितला, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कोसेक थिटा काय असेल? त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय? हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट साइड. त्याच्या पुढचा आहे सेक, लॉंग फॉर्म आहे सेकंड. आपण फक्त सेक यूज करतो यातला आपण फक्त कोसेक यूज करतो रायटिंग करताना. ओके, सेकंड काय आहे? इट इज रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. कॉस थिटा काय होता आपला? ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग सेक काय असेल? सेक विल बी हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट साइड. ओके, अँड लास्ट वन इज को टँजंट किंवा कॉट. याला आपण शॉर्टमध्ये म्हणणार आहोत कॉट थिटा. मग कॉट थिटा काय आहे? कॉट थिटा इज रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. टॅन होता आपला ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. कॉट थिटा काय असेल? ॲडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. ओके, सो आपल्याला अजून एक रेशो मिळतो कॉट थिटाचा, बिकॉज टॅन थिटा, व्हॉट वॉज टॅन थिटा? टॅन थिटा वॉज साइन थिटा अपॉन कॉस थिटा. याचा पण मी रेसिप्रोकल केला तरी सुद्धा मला कॉट मिळाला पाहिजे. सो कॉट थिटा आय विल गेट ॲज कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, कुठलाही तुम्ही रेशो बघा, कोसेक आहे, इथे सेक आहे, किंवा कॉट आहे, किंवा आधीचा टॅन असो, ऑल रेशोज आर डिपेंडंट ऑन ओनली टू रेशोज, साइन थिटा अँड कॉस थिटा. म्हणजे हे दोनच रेशो आहेत जे आपल्याला प्रॉपरली माहिती पाहिजेत. साइन थिटा इज ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, कॉस थिटा इज ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. ओके, आफ्टर दिस हे जे रेशोज आहेत हे तर झाले चला बेसिक रेशोज. या बेसिक रेशोजमध्ये देर आर सर्टन रिलेशन्स. दोन बेसिक रेशोमध्ये रिलेशन, रेसिप्रोकलचे रिलेशन आपण बघितले, साइन आणि कोसेक रेसिप्रोकल आहे, कॉस आणि सेक रेसिप्रोकल आहे, टॅन आणि कॉट रेसिप्रोकल आहे. ते कसे लक्षात ठेवायचे त्याची एक ट्रिक सांगतो. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे रिलेशन्स आहेत, साइन थिटा याचं आपण जर रिलेशन बघितलं कॉस बरोबर, किंवा कॉसचं रिलेशन बघितलं साइन बरोबर, तर साइन थिटा इज कॉस 90 मायनस थिटा. म्हणजे एखादा अँगल आहे तुमचा, सपोज कॉस 30 आहे, आणि याच्यावरून जर मला साइन काढायचा आहे, इफ अँगल इज गिवन, तर तुम्ही साइन कसा काढू शकता? साइन 90 मायनस 30, म्हणजे तुमचा मग अँगल येणार आता साइन 60. म्हणजे व्हॅल्यू ऑफ साइन 60 अँड कॉस 30 विल बी सेम. सिमिलरली साइनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस काढायची आहे, तुम्ही हा रेशो यूज करू शकता. टॅन इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. हे कसं आलं? जसं आपण साइन आणि कॉसचं बघितलं तसा टॅनच्या ऐवजी आपण इथे कॉट पण लिहू शकतो.
टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. ओके. आणि मग कसं सांगितलं, टॅन असो, कॉट असो, कोसेक असो, सेक असो, सगळे रेशोज कुठल्या रेशोवरती डिपेंडंट आहेत, साइन अँड कॉसवरती डिपेंडंट आहेत. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे कोणते रेशो लक्षात ठेवायचे आहेत, ओनली साइन अँड कॉस. ओके. हे आहेत बेसिक रेशोज ऑफ ट्रिग्नोमेट्री. तुमची पूर्ण ट्रिग्नोमेट्री, तुम्ही 10th असा, तुम्ही नंतर 11th-12th सायन्सला जाल, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, जिथे जिथे तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये ट्रिग्नोमेट्री येते, ह्या सगळ्याचा बेस काय आहे, साइन अँड कॉस. ओके.